नमस्कार फ्रेंड्स, मी उज्ज्वला सोनोने संभाजीनगरवरून बिलॉंग करते। बाय प्रोफेशनल मी एक स्टाफ नर्स आहे आणि जवळपास मी 13 वर्ष आयसीयूमध्ये काम केलेलं आहे आणि मागच्या 3 ते 4 वर्षापासून मी आयुर्वेदा ह्या कन्सेप्टमध्ये सुद्धा वर्क करते आणि 5 महिन्यापासून मी रणरागिणी फाउंडेशन ह्या प्रोसेसमध्ये सुद्धा वर्क करत आहे। आता रणरागिणी हे काय आहे तर इथे आम्ही कॅन्सर मुक्त भारत अभियान अंतर्गत काम करत आहोत। एक उपक्रम आम्ही इथे राबवलेला आहे कारण की बऱ्याच महिला अशा आहेत की बऱ्याच महिलांमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त झालेला आहे आणि त्यामध्ये गर्भपिशवीचा हा कॅन्सर आहे तो सर्वात जास्त महिलांमध्ये आढळून आलेला आहे। तर त्याच्या मागचे कारण भरपूर जरी असले तरी एक कारण हे पण आपण इथे मान्य करावं लागणार आहे आपल्याला, कारण की आपण जे मार्केटमधनं प्लास्टिक कोटेड सॅनिटरी पॅड वापरत आहोत यामुळे सर्व महिलांना खूप त्रास होत आहे। जसं की खाजेचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इचिंग होणं, इरिटेशन होणं, स्किन रेड होणं, तिथे फंगल तयार होणं, फंगस तयार होणं आणि बघा जिथे ओलावा असतो ना तिथे बॅक्टेरिया खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होतो आणि हा ओलावा कायम तिथे त्या प्रायव्हेट पार्टला असतो आणि अशा सिच्युएशनमध्ये ज्यावेळेस आपले मंथली सायकल म्हणजे आपले पिरियड जेव्हा सुरू होतात तर ते 4 ते 5 दिवस ओलावा खूप जास्त वाढलेला असतो आणि अशा सिच्युएशनमध्ये हा जो फंगल असतो किंवा हा जो फंगस असतो तिथे बॅक्टेरिया हायर लेवलला तयार होतो आणि हा बॅक्टेरिया जेव्हा आपल्या गर्भपिशवीपर्यंत पोहोचतो तर इथे या गर्भपिशवीला पोहोचल्यानंतर तिथे कॅन्सर तयार करणाऱ्या ज्या पेशी असतात त्या तिथे तयार होत असतात आणि अशा सिच्युएशनमध्ये हळूहळू महिलांमध्ये गर्भपिशवीचा कॅन्सर हा वाढत जातोय। तर आपल्याला जर प्लास्टिक कोटेड हा सॅनिटरी पॅड यूज नाही करायचं तर नेमकं आपल्याला करायचं काय, कारण की बघा प्लास्टिक कोटेडने तर आपल्याला कॅन्सरचं खूप मोठे प्रमाण होण्याची शक्यता आहे। मग इथे आपल्याला कॉटन बेस्ड सॅनिटरी पॅड यूज करणं फार गरजेचं आहे। तर आता इथे आपण लाईव्ह सेशनमध्ये बघणार आहोत की का आपल्याला कॉटन बेस्ड सॅनिटरी पॅड यूज करणं गरजेचं। सो गाइस, तुम्ही ते समोर बघत आहात, तुमच्या समोर 2 सॅनिटरी पॅड आहेत। हा एक अदर कंपनीचा सॅनिटरी पॅड आहे आणि हा आमच्या रणरागिणी फाउंडेशनचा सॅनिटरी पॅड आहे। तर दोघांमधला जो डिफरंट आहे आपण 2च मिनिटांमध्ये तो आता इथे बघणार आहोत। तर तत्पूर्वी आपण करणार आहोत, बघा सर मॅम, इथे आपला जो सॅनिटरी पॅड आहे प्लास्टिक कोटेड याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी। बघा नॉर्मली विशेषतः जर बघायला गेलं तर प्रत्येक महिलेला एक 30 ते 40 ml पर्यंत जे ब्लिडिंग असतं ते प्रत्येक महिन्याला होत असतं, बरोबर की नाही। पण मॅक्झिमम 60 ml पर्यंत जी पाणी ब्लिडिंग असतं तर हे सुद्धा नॅचरल बेसिसमध्ये होत असतं। तर आपण एक 60 ml पर्यंत जे पाणी आहे या सॅनिटरी पॅडमध्ये तुमच्यासमोर लाईव्हमध्ये टाकणार आहोत। तर तुम्ही बघताय गाईज, इथे एक 60 ml पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि